हॅलो, कसे आहात सगळ्यांना माझ्या मराठी चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे पहा चवळी जी मी रात्री भिजवली होती, कारण आज चवळीची भाजी करायची होती. कारण कडधान्य कोणतंही रात्री भिजवावं लागतं, तर सकाळी होतं भाजी करण्यासाठी रेडी ते. तर चला मग आता आपण चवळीचं पाणी काढून घेऊया आणि चवळी कुकरला लावून घेऊ. कारण चवळी छान भिजलेली आहे, तर आपण कुकरला लावून घेऊया आणि सॉफ्ट शिजवून घेऊ चवळीला. कारण चवळी जेवढी छान शिजेल ना तेवढा टेस्ट छान येईल. तर आता मी त्याचं पाणी काढून घेते आहे आणि आता आपण चवळीला काय करू, कुकरला घेऊन लावून आता चवळी लावताना त्याच्यामध्ये काही नाही, फक्त मीठ घालायचं. कारण मिठामुळे चव येते, म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये रस्सा वेगळा आणि त्याच्यामध्ये मीठ नाही लागत असं नाही होणार. चवळीमध्ये पण आतपर्यंत मीठ शिरेल. तर आपण आता काय करू, चवळी लावली मी तोपर्यंत शिजायला, तोपर्यंत आपण चहा घेऊया. कारण चहाशिवाय सगळं अपूर्ण असतं. त्याच्यामुळे चहा घेतली तरच मला छान काम करायची उत्सुकता येते. झालेली आहे. तर आपण काय करू, चला कढईमध्ये तेल घालून घेते, जिरी मोहरी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण जी मी पेस्ट केली होती ती पण टाकून घेतली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि कांदा थोडासा परतताना ना आपण थोडंसं मीठ घालूया. आणि मिठाची काळजी घ्यायची की आपण जेणेकरून मीठ आधी घातलेलं आहे चवळी शिजताना, त्याच्यामुळं थोडंसं लक्षात असू द्यायचं की आपण मीठ घातलेलं आहे. तर आता छान कांदा सॉफ्ट झाला आहे, त्याच्यामुळं आपण टमॅटो घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि टमॅटो पण चांगलासा परतून घेऊ आपण. म्हणजे टमॅटो पण छान सॉफ्ट झाला पाहिजे, शिजला पाहिजे आणि मसाला मस्त एकजीव झाला पाहिजे. तसं आपण एकदा परतून घेऊया. आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा नवनवीन रेसिपी नवनवीन तुमच्यासाठी आणेल. तर चला आपण आता त्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालतो आहे, सब्जी मसाला घातला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं धना पावडर घातलेला आहे आणि जिरा पावडर घातलेला आहे. आणि लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार किंवा तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खातात त्या प्रमाणात तिखट घाला. आता मी लाल तिखट जसं माझ्या घरी थोडंसं नॉर्मलच खातात, त्याच्यामुळे मी नॉर्मल घातलेलं आहे. तर तुम्ही लाल तिखट तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता. तर चला आपला सगळा मसाला परतून झाला आहे आणि जी चवळी आपण शिजून घेतली आहे ती आपण घालून घेऊ. कारण ती मसाला आता छान शिजलेला आहे आणि चवळी पण सॉफ्ट झाली आहे. आपल्याला चवळी खूप जास्त शिजवायची नाही, ऑलरेडी आपण कुकरला तिच्या शिट्ट्या काढलेल्या आहेत. आणि सगळ्या शेवटी आपण टाकूया थोडासा गरम मसाला आणि त्याच्यावरती मस्त एक उकळी आली की टाकूया कोथिंबीर. कारण कोथिंबीर सगळ्या शेवटी छान टेस्ट आणते भाजीला. आणि मी आता ह्याला थोडीशी एक उकळी येईपर्यंत ना मी पोळ्या करून घेते. बघा कशी उकळी येते. आणि आता मी पोळ्या करून घेते आणि चला तर मग पोळ्या करून घेऊन घेते. चला मग भाजी माझी रेडी झालेली आहे आणि माझं व्ह्यू पहा. तर चला आपण ताट करूया जेवायला, कारण माझ्या मुलांना भूक लागली होती. तर मी आता माझ्या मुलीसाठी ताट करते. तर बघा आपण ताटामध्ये मस्त भाजी वाढून घेऊ आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा चवळी करून बघा, खूप टेस्टी होते बघा गरम आणि अशा प्रकारे आपलं ताट रेडी आहे. या तर जेवायला आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.